अवघ्या 6 महिन्यांमध्ये छगन भुजबळांची मंत्रिपदी वर्णी लागलेली आहे। भुजबळांच्या या मंत्रिमंडळातल्या समावेशामागे अनेक राजकीय समीकरणं सुद्धा आहेत। भुजबळांच्या या कमबॅकने नेमकी काय राजकीय गणितं आहेत याबाबतचा स्पेशल रिपोर्ट। जो अभी अच्छा हुआ आखिरी बार, तो सब अच्छा है। इसके पहले हमने देखा है आपने जो विभाग लिए हैं काफ़ी सराहनीय तरीके से संभाले गए हैं। आगे किस विभाग की उम्मीद है, क्या कुछ तो है? वो तो जो है मुख्यमंत्री और जो मुख्यमंत्री तय करे वो कोई प्रॉब्लेम नहीं। भुजबळांच्या मंत्रिमंडळातील कमबॅक विषयी अनेक कारणं सांगितली जातात। छगन भुजबळ यांची राज्यभरात ओबीसी नेता म्हणून ओळख आहे। महायुतीला विधानसभा निवडणुकीत ओबीसींची साथ मोठ्या प्रमाणात लाभली, मात्र भुजबळांसारख्या ओबीसी नेत्याला मंत्रिपदापासून दूर ठेवणं फार दिवस परवडणारं नव्हतं। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूणच जातीचा फॅक्टर आणि त्यातही ओबीसी फॅक्टर निर्णायक ठरण्याची शक्यता आहे। छगन भुजबळांसारख्या बड्या ओबीसी चेहऱ्याला मंत्रिमंडळातून दूर ठेवल्यास राजकीय फटका बसू शकतो। त्यामुळे महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी योग्य टायमिंग साधत भुजबळांना मंत्रिमंडळात घेतल्याचं बोललं जात आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यातील संबंध उत्तम आहेत। महायुती सरकारच्या स्थापनेवेळी छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील समावेशासाठी देवेंद्र फडणवीस आग्रही होते, हे विशेष। राष्ट्रवादीवर मराठा समाजाचा पक्ष म्हणून शिक्का बसलाय। अशावेळी भुजबळांच्या समावेशामुळे सर्वसमावेशक पक्ष म्हणून प्रतिमा निर्माण करण्याचा अजित पवारांचा प्रयत्न आहे। भुजबळांना मंत्रिपद दिल्यास ओबीसी समाजात योग्य संदेश जाईल असा विश्वास राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटतोय। भुजबळ साहेब काय कुठे नाराज होते अशातला काय भाग नाही। सुरुवातीला त्यांनी त्यांच्या भावना जरूर त्या ठिकाणी व्यक्त केल्या होत्या। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या क्रो ग्रुपने एकत्रितपणाने बसून या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। त्यानुसार आज छगन भुजबळ साहेबांनी मंत्रिपदाची शपथ त्या ठिकाणी घेतलेली आहे। भुजबळ साहेबांसारखा एक ज्येष्ठ मंत्री आणि विशेषतः ओबीसी समाजाचा हितचिंतक हा मंत्रिमंडळात आल्यामुळे त्याचा फायदा होईल। छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळातील एंट्रीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे। तर तिकडे अंजली दमानिया यांनीही भुजबळांच्या मंत्रिमंडळातील एंट्रीवर तिखट प्रतिक्रिया दिली आहे। थोड्या दिवसाचं म्हणले असते द्या याला नादी लावा, चॉकलेट देऊन टाका याला। आता नगरपालिका आहे, आता जिल्हा परिषद आहे, आता तोवर तर द्या, पुढं बघू पुन्हा। म्हणजे असं असू शकतं, याला तात्पुरता आनंद देऊ शकतात, कारण याला ना जातीवादाच्या पलीकडे काही येत नाही, म्हणून याला असंच केलं असावं। परंतु अजितदादाला याची मोठी किंमत चुकावी लागणार आहे। खूप मोठी किंमत अजितदादाला चुकवावी लागणार आहे। ओबीसी समाजाच्या नेत्यांनी छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळातील समावेशाबाबत आनंद व्यक्त केला आहे। माननीय छगनरावजी भुजबळ यांना मंत्रिमंडळात थोडा उशिरा का होईना स्थान दिलं, त्याबद्दल त्यांचं स्वागत करतो। आणि ओबीसींच्या दृष्टिकोनातून छगनरावजी भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश आवश्यक होता, पण आमच्या ओबीसीच्या प्रश्नावर जर तुम्ही भूमिका घेणार नसाल तर मात्र गाठ ओबीसी चळवळीशी आहे। भुजबळ राजकीयदृष्ट्या मागे पडले असं वाटत असताना भुजबळ पुन्हा उभे राहतात। भुजबळ पुन्हा कमबॅक करतात याचीच प्रचिती पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात आली आणि अवघ्या 6 महिन्याच्या कालावधीत भुजबळांचं जोरदार पुनरागमन करून आपली राजकीय ताकद दाखवून दिली। मेरे बारे में कोई राय मत बनाना गाली, एक ऐसा दौर आएगा, मेरा वक्त भी बदलेगा और तेरी राय भी बदलेगी। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।